17 तारखेला माझं मुंबईला ग्राउंड होतं. ती रील बनवली होती. त्या रीलला 3,70,000 व्ह्यूज आले. त्याच्यानंतर 11,000 प्लस लाईक आहे आणि 300-350 पर्यंत कमेंट आहे. त्या कमेंटमध्ये भावांनो माझे एक पण ओळखीचा व्यक्ती नाही. काही जणांनी भरपूर असे मेसेज पण केले मला, का धीर सोडू नको, परत ट्राय कर, बेटर बेटर द नेक्स्ट टाईम. म्हणजे असं भरपूर जणांनी आपल्याला म्हणजे प्रोत्साहन दिलेलं आहे. जेवढ्या लोकांनी मला कमेंटमध्ये समजा सांगितलं की बाबा भीती नको बाबा, काही म्हणजे ताण घेऊ नको, काय नाही, नेक्स्ट टाइम होशील असं तसं, म्हणजे भरपूर जणांना मला काही सांगितलं होतं. पण त्यावरती भावना मला माझ्या नातेवाईकांना पण एकानं पण कमेंट नाही केली. माझ्या मित्रांना एकानं पण कमेंट नाही केली. त्याच्यानंतर माझ्या गावातल्या लोकांनी सुद्धा कमेंट नाही केली. तसेच माझ्या ओळखीच्या म्हणजे त्यावरती कोणीच माझ्या ओळखीच नाही भावना. सगळे अनोळखी लोक आहे. त्यांनी कमेंट केलेलं आहे. त्यांनी डायरेक्ट मला मेसेज पण केलेले आहे. मेसेज कमीत कमी 100-150 मेसेज आले भावना मला. पण माझ्या ओळखीच नाही, पाळखीचं नाही, कोण नाही. तर त्यांनी मला म्हणजे प्रोत्साहन दिलेलं आहे, की बाबा धीर सोडू नको किंवा असं, म्हणजे भरपूर जण त्याच्या त्याच्या हिशोबानं मला कमेंट केली आहे. त्यामध्ये काही पोलिसवाले सुद्धा आहे भावनो. तर व्हिडिओ बनवायचा विषय असा आहे, की माझ्या एका पण नातेवाईकांना समजा मला विचारलं नाही, का बा तू गेला, ताण घेऊ नको, नेक्स्ट टाइम कर, असं तसं, म्हणजे कोणीच नातेवाईकांना नाही विचारलं, मित्रांना पण नाही, तसंच गावातल्या लोकांना पण सुद्धा नाही विचारलं. व्हिडिओ बनायचं एवढंच समजा कारण भावनो, जोपर्यंत भावनो सक्सेस भेटत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणी ओळखीत नसतं भावनो, कोणी विचारत नसतं. त्यामुळे भावनो मला एक शिकायला भेटलं, की जोपर्यंत आपण जीवनामध्ये सक्सेस होत नाही भावनो, तोपर्यंत आपल्याला कोणी समजा सपोर्ट करत नाही. जर एखादा माझ्या जागेवर समजा एखादा पैशावाला जर एक व्यक्ती असता ना, तर त्याला नाही का 100 फोन फोन लावून विचारलं असतं, की नेमकं तुझा प्रॉब्लेम म्हणजे कसा काय कटला, ह्या दवाखान्यात जा, तू त्या दवाखान्यात जा, हे खा, ते खा, जेणेकरून तुझी हाईट वाढेल. तसेच लोकं त्याच्या घरी जाऊन त्याला नाही का त्याच्या पुढं-पुढं केलं असतं, का तू असं नको करू, तसं कर, हे नको, दुसरी भरती मार असं. म्हणजे विषय फक्त भावना कशाचा आहे, पैशाचा आहे भावानो. कारण जोपर्यंत माणसाकडे पैसा नसतो भावना, तोपर्यंत कोणी विचारत नसतं. जोपर्यंत माणसाला सक्सेस भेटत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला कोणी विचारत नसतं. तर भावानं मला फक्त या व्हिडिओतून फक्त एवढं शिकायला भेटलं. माझं मी अपात्र ठरलं त्याचं मला म्हणजे दुःख नाही. दुःख या गोष्टीचं आहे, की माझ्या जवळच्याच व्यक्तीने मला कोणी असं विचारलं सुद्धा नाही, का बाबा तुला प्रॉब्लेम आला किंवा मग धीर सोडू नको, म्हणजे असं कोणीच काही विचारलं नाही. मला साधा कोणी मेसेज सुद्धा नाही केला. तर कॉल तर लांबच राहिला. तर भावानं मला ज्यांनी समजा सपोर्ट दिला, प्रोत्साहन दिलं भावानं, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. असा सपोर्ट राहून द्या. जय महाराष्ट्र.